हरिओम. नित्योगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्या 21 दिवसाचा जो योग चॅलेंज आहे त्याच्यातला आज आपला 16वा दिवस आहे. तर आजपासून आपण काय करणार आहोत, पायाच्या म्हणजे आपल्या शरीराच्या खालच्या बाजूपासून आपण जे योगासन आहेत, सूक्ष्म हालचाली आहेत, तसं आपण वरच्या दिशेने कंटिन्यू करणार आहोत. कारण की आता राहिले आपल्याला 5 दिवस. तर ह्या 5 ते 6 दिवसामध्ये आपण पायाच्या खालच्या बाजूपासून आपण वरच्या दिशेने आपण योगासन किंवा सूक्ष्म हालचाली पाहूया. तर सुरुवात करूया आपल्या ओंकार आणि प्रार्थनेने. सर्वांनी साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हातांचे मनगट आपल्या पायाच्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा विचार न करता फक्त तो त्या आवाजापर्यंत जायचंय आणि आपल्या कानाने ऐकायचं आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजांवर केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, झाडाच्या पानांची सळसळ, हे आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं ज्या खोलीत आपण बसलोय त्या खोलीचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपला चेहरा किंवा आपलं संपूर्ण शरीर जे आता आपण बैठक स्थितीमध्ये बसलोय ते पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. श्वास घेताना एक नव चैतन्य आपल्या शरीरात प्रवेश करत आहे आणि श्वास सोडताना आपल्या ज्या चिंता आहेत, ताण तणाव, ते बाहेर जात आहे अशी अनुभूती घ्यायची. सकाळच्या या प्रसन्न वातावरणामध्ये एक आल्हाददायक वातावरण तयार झालं आहे आणि तो जो प्रसन्नपणा आहे किंवा जो आनंददायी भाव आहे तो आपल्या श्वासातून ते नवचैतन्य आपल्या शरीरात जात आहे आणि श्वास सोडताना आपल्या ज्या काही चिंता असतील, ताण तणाव असेल, ते सर्व बाहेर जात आहे असा अनुभव घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या नवचैतन्याच्या जोमाने आपण आता त्रिवार ओंकार म्हणूया. दीर्घ श्वास घेत ओंकार म्हणायचंय. चला तर सुरू करूया. 3 वेळा ओंकार. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाचा बडे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी ना हो, शतायुष ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन हस्तदर्शनाने आज आपल्या 16व्या दिवसाची आपण सुरुवात करूया. तर इतर दिवसापेक्षा आज आपण वेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर सर्वांनी उभं राहायचंय. आज आपण उभ्या स्थितीमधल्या ज्या पायांच्या सूक्ष्म हालचाली, हाताच्या सूक्ष्म हालचाली त्या पाहणार आहोत. तर आज आपण विशेषतः आपले जे गुडघेपासून जे खालचे आपले पायाचा भाग आहे, पोटरी, पाय आणि आपला जो पोटरी, घोटा आणि पायाचे बोट, आपण खालच्यापासून आपण वरच्या दिशेने आज आपण प्रवास करणार आहोत मागच्या या पुढच्या 5 दिवसापासून. तर आपण लोअर लिम्स जे आहेत, आपल्या पायाचा जो खालचा भाग आहे त्याच्या गुडघ्याच्या खालची आपण आसनं किंवा सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तसंच हाताचं पण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वांनी दोन्ही पाय, आपल्या दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर. तर आपल्याला आता पायाच्या गोट्याच्या सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत. हे बघा, तर बोटांवर उभं राहायचंय, नंतर बोट वरती करून टाचेवर उभं राहायचंय, परत बोटांवर टाचेवर, बोटांवर टाचेवर. हात जे आहेत ते आपल्या जे सरळ रेषेमध्ये आपल्या पायाला लागून. तर हे बघा, बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा आहे. बोटांवर उभं राहायचंय, टाचेवर उभं राहायचंय, जास्तीत जास्त वरती जायचा प्रयत्न करायचा आहे टाचेवर. या प्रकारे बघा, माझ्यासोबतच सूक्ष्म हालचाली करा. बोटांवर टाचेवर. मागे जर आपला बॅलन्स जात असेल तर पाठीमागे जर भिंत असेल तर आपल्याला सोयीस्कर असेल. हे बघा, जास्तीत जास्त वरती टाचेवर, बोटांवर टाचेवर, बोटांवर टाचेवर. बॅलन्स करायचा प्रयत्न करा. बघा, अशा प्रकारे दोन्ही पायांची आपण सोबत हालचाल झाल्यानंतर काय करायचे, आपण 5 ते 10 आपण हे आवर्तन केलेत. आता याच्यानंतर फक्त पुढच्या बोटांवर उभं राहायचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या बोटांवर थोडा वेळ आता वाढवायचा आहे. बॅलन्स, पाठीमागे भिंत असेल तर बॅलन्स पुढच्या बोटांवर. आता हेच आपण जे आपलं आसन आहे ताडासन, त्या फॉर्मॅटमध्ये करू. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, 1 ते 1.5 फुटाचं अंतर. त्याच्यानंतर दोन्ही हात वरच्या दिशेने, आणि आता आपला संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो पुढच्या बोटांवर, टाच वरच्या दिशेने, टाच वरती घ्यायची पुढच्या बोटांवर, आणि आपलं शरीर किंचितचं
मागे झोकण्याचा प्रयत्न करायचा आहे। हा ताडासन मधलाच प्रकार आहे। या प्रकारे आपल्या पायाचा जो घोटा आहे आणि पोटरी आहे त्याच्यावर ताण आलाय बघा। आपल्या पायाची जी पोटरी आहे, पिंडरी म्हणतात, पोटरी म्हणतात, तर ते एक प्रकारे हृदयाचं काम करतं। म्हणजे जे आपल्या पायापर्यंत जे शुद्ध रक्त येतं त्याच्यानंतर जे अशुद्ध रक्त आहे ते परत जाण्यासाठी तिथे एक हृदयासारख्या तिथे झडपा असतात, तर त्यांचं कार्य सुधारतं। श्वास सोडत, पाय खाली, हात खाली। आता आपल्याला वॉकिंग करायची, तर वॉकिंग कशी करायची आहे? फक्त पंजाची वॉकिंग हे बघा। म्हणजे पाय जसं आपण सायकलचं पॅन्डल कसं मारतो त्या प्रकारे बघा। आपल्याला जर आपल्याला व्हिडिओत खाली पाय दिसलं तर आपल्याला जागेवरच आपल्याला सायकलिंग, वॉकिंग जागेवर करायचंय। तर याच्यामुळे काय होतं की आपली जी पायाची पोटरी आहे तिला एकदा दाब येतो, एकदा दाब रिलीज होतो, अशा प्रकारे तिची गोलाकार हालचाल होते बघा पायाची पोटरी। थांबायचंय। ह्या झाल्या। त्याच्यानंतर आता बघा दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आणि उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, बॅलन्स करायचंय पहिले। आणि जसं आपण बैठक स्थितीमध्ये ज्या पायाच्या सूक्ष्म हालचाली करतो त्याप्रमाणे हे बघा, घोटा जो आहे तो मागे पुढे बॅलन्स करून घ्यायचंय। पहिले घोटा मागे पुढे झालं की नंतर घोट्याची गोलाकार हालचाल, विरुद्ध दिशेमध्ये गोलाकार हालचाल, पाय खाली, नंतर डावा पाय किंचितसा पुढे घ्यायचा आहे, घोट्याची मागे पुढे हालचाल, त्यानंतर त्याची गोलाकार हालचाल, विरुद्ध दिशेमध्ये गोलाकार हालचाल, अशा प्रकारे त्याची गोलाकार हालचाल करायची आहे। आता गुडघ्यापासून आपण सुरू करू। आता बघा, कमरेतून किंचितचं वाकत दोन्ही पाय जवळ असतील, गुडघे जवळ करून किंचितचं गुडघ्यात फोल्ड करायचं आणि बघा गुडघ्याचा गोलाकार हालचाल आता विरुद्ध दिशेने। अशा प्रकारे गुडघ्याची गोलाकार हालचाल आपण पाहिली। त्याच्यानंतर आता आपण थोडं म्हणजे कमी वेळेमध्ये जर आपल्याला वृक्षासन आसन करायचं आहे तर ताडासनाप्रमाणेच आपण काय करणार, दोन्ही पाय जवळ असतील, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा आणि टाचा वर करून आपला शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो पुढच्या बोटांवर घ्यायचा आहे। आपण जे वृक्षासन करतो ते एक एक पायाने करतो, तर हे दोन्ही पायांनी त्याचं प्रकारांतर म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्ये दोन्ही पायांचे जे लाभ आहेत ते आपल्याला मिळतात। तर आपण ही सूक्ष्म हालचालीमध्येच कव्हर करतोय। दृष्टी एका समोर स्थिर बिंदूवर, सावकाश पाय टेकवायचे, हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये। अशा प्रकारे आपल्याला या पायांच्या सूक्ष्म हालचाली झाल्या। आता आपण हातांच्या सूक्ष्म हालचाली करूया। दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, त्याच्यानंतर हात आपले खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे। तर आता आपल्याला काय करायचंय, फक्त आता आपण खांद्याच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत। हे बघा, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत असतील। हे बघा, एक हात कोपऱ्यातून वाकलेला आहे, दुसरा हात सरळ आहे। हाताचं बदली करायची आहे बघा। आता त्यानंतर माझ्यासोबतच करायचे आपण सर्वांनी। त्याच्यानंतर आता दोन्ही हात या प्रकारे कोपरामध्ये असतील। तर हे बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, या प्रकारे आपल्याला
खांद्याचे व्यायाम करायचे ते बघा. 1 2 3 4, 1 2 3 4 असे 4 ते 5 आवर्तन आपल्याला करायचे. तर थांबूया आपण हाताच्या आणि पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण आसन सर्वांनी बसून घ्यायचे. तर आता आपण ज्या पायाच्या ज्या व्हेरिकोज व्हेन्स आहेत किंवा आपल्या ज्या पायाची पोटरीमध्ये जो व्हेरिकोज नावाचा जो त्याला विकार म्हणता येईल तो तयार होतो, की ज्याच्यात काय होतं की ज्यांना जास्त वेळ उभं राहून काम करावं लागतं, जसं शिक्षक असतील, ट्रॅफिक पोलीस असतील किंवा दुकानावर काम करणारे सेल्समन्स असतील, तर यांना काय जास्त वेळ उभं राहून काम करावं लागतं. किंवा काही जण असे आहेत की त्यांना जास्त वेळ, जसं आपले क्लर्क मंडळी आहेत किंवा प्रशासकीय काम करणारे जे अधिकारी आहेत की ते तासनतास खुर्चीवर बसून काम करतात, किंवा IT मध्ये काम करणारे आपले मित्र आहेत, तर यांना जास्त वेळ दीर्घकाळ बसून काम करावं लागतं. तर अशा वेळेस काय होतं की आपल्या पायापर्यंत जो येणारा शुद्ध रक्त पुरवठा आहे तो तर येतो, पण जो अशुद्ध रक्त पुरवठा आहे तो परत पंप होऊन वरती हृदयाकडे जायला पाहिजे. म्हणजे जे अशुद्ध रक्त आहे ते परत शुद्धीकरणासाठी हृदयाकडे जाणं आवश्यक आहे. पण ह्या केसमध्ये काय होतं की आपल्या पायाच्या पोटरीमध्ये जे वॉल्स आहेत तर तिथून जो येतो अशुद्ध रक्त पुरवठा हृदयाकडे जात नाही, त्यामुळे तिथे ब्लॉकेजेस तयार होतात आणि व्हेरिकोज व्हेन्स नावाचा जो विकार आहे तो तयार व्हायला सुरुवात होते. तर म्हणून आपण काय करत आहोत, त्याच्यासाठी रोज जर आपण या 3 प्रकारचे जर आसनं केले तर आणि ह्या ज्या आपण पहिले सूक्ष्म हालचाली केल्या त्याच्यामुळे आपण ते पूर्ण कायमस्वरूपी आपण टाळू शकतो. तर सुरू करूया. आपण 3 प्रकारचे आसन करणार आहोत. तर ते सर्व जे ते शयन स्थितीमधलेच आसन आहेत, म्हणजे पाठीवर झोपूनच आपल्याला करायचंय. तर मी तिघांचं एकदम सांगतो जेणेकरून आपण तिन्ही जे आसन आहेत ते आपण एकानंतर एक करूया. तर याच्यात फक्त निषेध असा आहे की ज्यांना हृदयाचं ऑपरेशन झालंय, समजा बायपास झालेलं आहे, त्यांनी ह्या आसन करायचे नाहीत, जे 3 आसन आहेत ते. त्याच्यानंतर ज्यांना उच्च रक्तदाब आहे, म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलचा उच्च रक्तदाब आहे, त्यांनी करायचं नाही. जर नॉर्मल असेल तर काही अडचण नाही. ज्यांना कमरेचं दुखणं असेल, कमरेचं आपलं जे L1 L2 L3 L4 L5 याच्यापासून याच्याशी रिलेटेड जर काही दुखणं असेल तर त्यांनी करायचं नाहीये. ज्यांना मानेचं किंवा खांद्याचं काही दुखणं असेल त्यांनी करायचं नाही, बाकी सर्वजण करू शकतात. तर पहिलं आपण काय पाहणार आहोत बघा, अर्ध हलासन. अर्ध हलासनामध्ये काय आपण झोपलेलो असतो आणि दोन्ही पाय किंचितसे आपण वरती करतो. त्याच्यानंतर काय विपरीत करणी. विपरीत करणीमध्ये पाय जे ते 90 अंशामध्ये असतात आणि आपलं जे कंबर आहे ते 45 अंशामध्ये राहतं. म्हणजे आता बघा, अर्ध हलासनमध्ये फक्त पाय आपले 45 अंशात असतात. त्याच्यानंतर विपरीत करणीमध्ये पाय 90 अंशामध्ये, कंबर 45 अंशामध्ये. आणि त्याच्यानंतर जे ते सर्वांगासन, तर सर्वांगासन मध्ये कमरेपासून पाय पूर्ण आपले काटकोनात असतात 90 अंशामध्ये. तर म्हणून आपण प्रॅक्टिस करताना काय करतो, पहिले सराव करताना, सर्वांगासनाचा सराव करताना आपण पहिले अर्ध हलासन करतो, विपरीत करणी करतो आणि मग सर्वांगासन करतो. आणि हे तिघी झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण मत्स्यासन करतो. कारण की जो आपल्या पाठीवर, मानेवर जो दाब आलेला असतो मानेवर, तो रिलीज करण्यासाठी आपण मत्स्येंद्रासन करतो. तर 4 प्रकारचे आसन आपण करणार आहोत. निषेध मी अगोदरच सांगितलेत. तर आता माझ्या सूचनेप्रमाणे आपण या आसन करायचे आहेत. साधे सोपे आहेत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. शयन स्थितीमध्ये दोन्ही हात मागे असतील बघा. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ घ्यायचे. आता ह्या दरम्यान आपले दोन्ही पाय जवळ असतील. दोन्ही हात आता माझ्या कमरेजवळ आहेत. तळ हात जे ते जमिनीवर, तळ हाताचा आपल्याला दाब द्यायचा आहे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय कमरेतून किंचितसे वरती उचलायचे 45 अंशामध्ये. कमरेपासून पाय आपले 45 अंशामध्ये उचलायचे. तर या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन, पायामध्ये किंवा पोटामध्ये कंप आलेले असतील त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. जेवढा आपल्याला सहज शक्य तेवढा स्थिर राहायचा प्रयत्न करा. फक्त एक दक्षता घ्यायची की आसन सोडताना सावकाश पाय जमिनीवर टेकवायचे. श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीला टेकवायचे आणि दोन्ही हात पाठीमागे. तर हे आपण पाहिलं अर्ध हलासन.
आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत विपरीत करणी. तर विपरीत करणीमध्ये काय आहे, जसं आपण अर्ध हलासन केलं तर त्याचप्रमाणे आपल्याला अर्ध हलासन करायचंय, पण त्याच्यानंतर आपल्याला आपलं कंबर जे ते किंचितसं वर उचलून थोडे हात पाठीमागे न्यायचे आणि याच्यात काय करायचंय, आपल्याला दोन्ही हाताने आपल्या कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, जेणेकरून जे पाय आपले अर्ध हलासनामध्ये 45 अंशावर होते तर ते पाय आपल्याला 90 अंशामध्ये करायचे. तर ज्यांना एकदा पाहायचं असेल तर ते उठून बसून ते एकदा पाहू शकतात. तर बघा, माझे हात पाठीमागे श्वास सोडत मी दोन्ही हात माझ्या कमरेजवळ आणलेत. आता पहिले मी अर्ध हलासन करतोय बघा. अर्ध हलासनातून नंतर किंचितसं मी पाय वरती नेले, कंबर उचललं आणि दोन्ही हातांच्या बोटांनी मी काय केलंय, अंगठा माझ्या आतमध्ये आहे आणि जे उरलेले 4 बोट आहे ते पाठीमागून मी कमरेला सपोर्ट देत कंबर जे माझं 45 अंशात उचललंय आणि पाय जे ते 90 अंशात उचललेत. आता माझं संपूर्ण लक्ष दोन्ही पायाचे जे अंगठे आहेत त्याच्यावर मी लक्ष केंद्रित करत आहे. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. या आदर्श स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन. आपल्याला अर्धा ते 1 मिनिट हे आसन कालावधी टिकवायचं आहे, स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. लक्ष दोन्ही पायांच्या अंगठ्यावर केंद्रित करायचंय. आता फक्त आसन सोडताना काय करायचं, सावकाश पहिले पाय मागे घ्यायचे, नंतर कमरेचा सपोर्ट काढून जमिनीवर ठेवायचा आहे आणि सावकाश पाठीचा एक एक मणका टेकत पहिले कंबर टेकवायचंय आणि नंतर श्वास सोडत सावकाश पाय जमिनीला टेकवायचे, दोन्ही हात मागे. तर अशा प्रकारे आपल्याला विपरीत करणी हे करायचंय. तर आता जे उठून बसून ज्यांनी पाहिलं असेल तर त्यांनी आता पाठीवर येऊन झोपायचंय. माझ्यासोबत एकदा करूया आपण परत. पाठीवर झोपून सर्वांनी शयन स्थितीमध्ये यायचंय. सर्वजण शयन स्थितीमध्ये आहेत. तर श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. आता पहिले आपण दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपण हलासन मध्ये आलो बघा. सॉरी, अर्ध हलासन. अर्ध हलासनामध्ये आल्यानंतर श्वास घेत कंबर उचलत किंचितचे पाय मागे जाऊ द्यायचे, कंबर उचलायचे. त्याच्यानंतर दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट देत पाहिजे ते 90 अंशावर उचलायचे. कंबर जी ती आपली 45 अंशामध्ये. तर या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करा. जी हाताच्या बोटांची ग्रीप कशी असेल, अंगठा आतल्या बाजूने आणि उर्वरित बोट जे ते मागच्या बाजूने. दोन्ही कोपर जे त्यांच्यामध्ये जास्त अंतर नको. कोपरचा सपोर्ट कोपरवर आणि आपल्या खांद्यांवर संपूर्ण शरीराचा भार आलेला आहे. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही अंगठ्यावर केंद्रित करायचंय. या दरम्यान संत श्वसन. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. हाय त्या स्थितीमध्ये अर्धा ते 1 मिनिट आपल्याला आसन टिकवायचंय. आसन कालावधी 1 मिनिटापर्यंत जर आपण टिकवलं तर या आसनामुळे जे होणारे लाभ आहेत, सार्वदेहिक लाभ, ते आपल्याला मिळतात. सर्वांगासनाची ही पूर्वासन आहे. सर्वांगासनाचं आसन सोडताना श्वास सोडत पहिले किंचितचे पाय मागे घ्यायचे, दोन्ही हात खाली टेकवायचे आणि मग एक एक मणका टेकवत आपल्याला कंबर टेकवायचंय. त्याच्यानंतर सावकाश दोन्ही पाय सोबतच जमिनीला टेकवायचे. अशा प्रकारे आपल्याला अर्ध हलासन हे आसन करायचे. आता आपल्याला पुढचं जे आसन आहे ते विपरीत करणे आहे. सेम अर्ध हलासनच आहे, फक्त याच्यात काय आहे की जे आपण हात इथं कमरेला ठेवतो तर ते थोडेसे पाय मागे घेतल्यानंतर जे आहे ना, जे दोन्ही हात आहेत ते आपल्या इथे जे आपले छातीचे बरगडे आहेत तिथपर्यंत आणायचे. म्हणजे काय होईल की जे आपलं कंबर जे 45 अंशात होतं तर आपल्याला कमरेला देखील 90 अंशामध्ये वरती न्यायचंय. तर खूप सोपं आहे. फक्त दक्षता घ्यायची की दोन्ही पाय एकमेकांना कायम चिटकलेले असतील आसन स्टार्ट केल्यापासून तर आसन सोडेपर्यंत. आणि ज्यावेळेस आपण मागे जातो तर किंचितसं थोडं मागे जाऊन आपल्याला आसन स्थिती ग्रहण करायची, धारण करायची
आणि आसन सोडताना देखील दोन्ही पाय किंचितसे पहिले मागे जाऊ द्यायचे. तर एवढी आपण फक्त सावधानता बाळगायची. तर चला आता आपण मी निषेध अगोदरच सांगितलेले, तर चला आपण विपरीत करणी करूया. सर्वजण पाठीवर झोपायचे, दोन्ही हात पाठीमागे असतील, दोन्ही पाय आपले सरळ, दोन्ही पाय चिटकलेले. श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. आता आपण बघा, जे पहिले 2 आसन शिकलो ते याच्यात येतील आणि मग जी स्थिती जी शेवटची असेल ती सर्वांगासनाची असेल. सर्वांगासनामध्ये काय होतं की आपला जो मानेचा जो आपला कंठ आहे, कंठावर दाब येतो. तर ज्यावेळेस जी सर्वांगासनाची जी आदर्श स्थिती जी गाठली जाईल त्या दरम्यान आपण कुठल्याही प्रकारचा थुंक गिळायचं नाहीये. फक्त नाकाने श्वास घ्यायचा, नाकाने श्वास सोडायचा आहे. कारण की आपला यावेळेस जालंधर बंद लागलेला असतो, त्याच्यामुळे थुंक गिळायचं किंवा गिळण्याची किंवा कुठली क्रिया करायची नाही. फक्त नाकातून दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर चला सुरुवात करूया. हात आता आपल्या कमरेजवळ आहेत. अर्ध हलासनामध्ये दोन्ही पाय आपले बघा अर्ध हलासनामध्ये आले. आता दोन्ही पाय मागे घेऊन आपण विपरीत करणी सारखं करून, आता माझ्याकडनं बोललं जाणार नाही, फक्त हात जे आहेत ना, जे आपले विपरीत करणीमध्ये कमरेजवळ होते ते हात आपल्या छातीच्या बरगड्यांजवळ आणायचे. आसन सोडताना पहिले थोडं मागे जायचंय, त्याच्यानंतर दोन्ही हात जमिनीवर टेकवत, एक एक पाठीचा मणका टेकवत, त्यानंतर कंबर टेकल्यानंतर सावकाश दोन्ही पाय जमिनीला टेकवायचे, हात पाठीमागे. तर ज्यावेळेस सर्वांगासनाची जी आदर्श स्थिती असते त्यावेळेस आपल्याला बोलता येत नाही, कारण की जालंधर बंद लागलेला असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 आसन आपण पाहिले. तर सर्वांनी डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. सर्वांगासन काय की हे सर्वांग आसन, यामुळे आपल्याला सर्वांगीण आरोग्य प्राप्त होते, म्हणून याला सर्वांगासन असे म्हणतात. सर्व शरीरात जोम, उत्साह आणि चैतन्य निर्माण होते. याचे लाभ जे आहेत ते शीर्षासनाप्रमाणे त्याचे लाभ होतात. तर याच्यामध्ये काय, शरीराची आपली बघा उभी उलटी स्थिती असल्याने आपल्या ज्या पायांमधील ज्या रक्तवाहिन्या आहेत यांना एक प्रकारे आपल्याला विसावा मिळतो. कारण की बघा पायाच्या ज्या पोटरीमध्ये ज्या रक्तवाहिन्या हे कंटिन्यू काम करत असतात. तर आपण दोन्ही पाय वरती केल्यामुळे काय झालं की त्यांना काही काम न करता देखील तो पायाचा रक्त पुरवठा जो आहे तो आपल्या हृदयाकडे वापस आला. त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारे विसावा मिळतो, त्यातून त्यांना एक नवजीवन प्राप्त होते. कारण की बघा 24 तासापैकी आपण 1 मिनिट जरी त्यांना विश्रांती दिली तरी त्यांचं कार्य हे सुधारलं. तर याच्यामध्ये काय, बद्धकोष्ठता नष्ट होते. जे व्हेरिकोज वेन सांगितले त्यासाठी तर रामबाण हा उपाय आहे. तर अशा प्रकारे सर्वांगासन करायचे. फक्त एक दक्षता घ्यायची की सर्वांगासन ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस पाय थोडे पाठीमागे न्यायचे, जेणेकरून आपल्याला हात जमिनीवर ठेवून मग पाठीचा एक एक मणका सावकाश टेकत आपल्याला हे आसन सोडायचंय. आता हे आसन केल्यानंतर आपल्याला मत्स्यासन हे आसन करणं महत्वाचं आहे. कारण की सर्वांगासनामध्ये जो आहे तो जालंधर बंद लागलेला असतो. तर मग मानेमध्ये संकोच झालेला असतो. तर मान आपल्याला एकदा मत्स्यासन केल्यानंतर आपली मान जी आहे ती फ्री होते. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. पाठीवर झोपायचंय. पाठीवर झोपल्यानंतर बघा उजवा पाय गुडघ्यातून वाकवत, उजवा पाय डाव्या मांडीवर, डावा पाय गुडघ्यातून वाकत, डावा पाय उजव्या मांडीवर. तर हे जमिनीवर टेकवायचे. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या मानेजवळ न्यायचे आणि जो तळ हात असेल तो मानेजवळ टेकवायचा आहे. आणि आता श्वास घेत आपलं मान जी आहे
खांदे वरती उचलून मान सरळ करायची बघा. डोकं, आपलं जे डोकं आहे ते जमिनीला टेकवायचंय आणि कोपरचा सपोर्ट घेत, म्हणजे कोपर जमिनीला टेकवत सर्व भार आपला कोपरवर घ्यायचा आहे आणि आपले हाताच्या बोटांनी पायाचा अंगठा किंवा पाय पकडायचा प्रयत्न करायचा आहे, जेवढं सहज शक्य असेल तेवढं. याच्यात बघा मानेवर विपरीत ताण आलेला आहे, मान पूर्ण स्ट्रेच झाली आहे. जमिनीकडे पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आपला शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या टाळूवर आहे आणि हाताच्या कोपरांवर आहे. आपले दोन्ही पायाचे गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकलेले आहेत. फक्त हे आसन सोडताना दक्षता घ्यायची आहे. आसन ज्यांना सोडायचंय त्यांनी काय करायचंय की कोपरातून हात काढून घ्यायचे आहेत आणि दोन्ही, मी दाखवतो बघा, दोन्ही हात जे तळ हात जमिनीला टेकवायचे आहेत. जमिनीवर दाब देऊन सावकाश मान उचलून सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर मान जमिनीला टेकल्यानंतर दोन्ही हातांच्या मदतीने आपले पाय जे आपण पद्मासन घातले ते पद्मासन सोडायचे, दोन्ही पाय सरळ करायचे, हात पाठीमागे. अशा प्रकारे सर्वांगासन, विपरीत करणे, अर्ध हलासन झाल्यानंतर आपल्याला मत्स्यासन हे करणे. तर आता आपण आपल्या शरीरावर जो ताण आलाय त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण शवासनी आसन करणार आहोत. सर्वांनी आता पाठीवरच झोपलेले, तर पाठीवरच झोपलेले असा, दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, हाताचे बोट अलगद मिटलेले, डोळे अलगद बंद, संपूर्ण शरीर आपलं शवाप्रमाणे, आपला भार जो आहे तो आपल्या जमिनीवर टाकायचा आहे. मान डाव्या किंवा उजव्या बाजूला किंचित सिकललेली. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. माझ्या सूचनेप्रमाणे शरीराच्या त्या अवयवापर्यंत पोहोचून त्या अवयवाचं शिथिलीकरण करायचंय. उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवा खांदा, उजव्या छातीचे वरगड्या, उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी. ज्या पोटरीचा आपण आज व्यायाम केलाय तिथे किंचितचा ताण आलेला असेल तर जो ताण आहे, जे स्नायूंवर ताण आलाय त्याची अनुभूती घ्यायची आहे. तिथले जे वॉल्स आहेत, जे हृदयाच्या झडपांप्रमाणे रक्त पुरवठ्याचं आदान प्रदान करतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचंय, त्यांचं कार्य पाहायचंय. पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डाव्या छातीचे सर्व बरगडे, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी. डाव्या पायाच्या पोटऱ्या बघायच्या आहेत, त्याचे जे वॉल्स आहेत त्यांचं कार्य सुरळीत आहे का ते तपासायचंय. तिथे आलेला जो ताण आहे, जर ताण आला असेल तर त्या ताणाचं शिथिलीकरण करायचंय. डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. जो काही आलेला ताण आहे तो ताण निघून गेलाय. पोट, ओटी, पोटातले सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके स्नायू, छातीचे सर्व वरगड्या, मानेचे सर्व मणके, खांदे, चेहऱ्याचे सर्व स्नायू, आपला जबडा सैल. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. मनात संकल्प घ्यायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. जे काही आपल्या आयुष्यामध्ये जे काही समस्या असतील तर त्यांच्याकडे इसमें कौन सी बड़ी बात है, ह्या प्रकारे, या दृष्टिकोनातून पाहून, तर ही काही अशी काही मोठी गोष्ट नाहीये, या प्रकारे पाहून त्याच्याकडे जास्त लक्ष न देता त्याच्यावर उपाय आपण शोधायचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आपण संकल्प करूया, ईश्वराला प्रार्थना करूया की जे काही माझ्या आयुष्यात काही समस्या उद्भवतील तर ते तारण्यासाठी मला शक्ती दे.
अशा प्रकारे आपल्याला देवाचरणी आपण प्रार्थना करून आपलं शवासन हे सोडूया। दोन्ही पाय जवळ घ्यायचे, डोळे अलगद उघडायचे, दोन्ही हाताच्या आणि पायाच्या बोटांची सूक्ष्म हालचाल करायची, डाव्या कुशीवर उठून बसायचं। तर अशा प्रकारे छान आपलं शवासन झाल्यानंतर, संपूर्ण विश्रांती झाल्यानंतर आपण प्राणायाम करूया। तर बाबा रामदेव यांच्याप्रमाणे आपण जो 2-3 दिवसापूर्वी जो प्राणायाम पाहिला तो आपण वेळेच्या अभावी आपण तो प्राणायाम करूया। हाताची नासिकाग्र मुद्रा, दोन्ही हात आपल्या दोन्ही तर्जनी आणि मध्यगा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये। आता उजव्या हाताच्या अंगठ्याने आता आपण सुरुवात करताना उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास सोडल्यानंतर परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। हे असं एक आवर्तन झालं, असं आपल्याला 5 आवर्तन करायचे आणि आपण थांबूया। तर मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद बंद केले तर अतिउत्तम। दुसऱ्या डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करून मनगट जे ते गुडघ्यांवर रेस्ट, हाताची नासिकाग्र मुद्रा, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा, डावी नाकपुडी बंदच आहे, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा, अशा प्रकारे आपली जो शेवट आहे तो डाव्या नाकपुडीने श्वास सोडून आपला शेवट होईल। त्याच्यानंतर काय करायचं, दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे, 1 2 3 4 4 3 2 1, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा। अशा प्रकारे आपण दीर्घ श्वसनाचा प्राणायाम करायचा आहे। रामदेव बाबांप्रमाणे अनुलोम विलोमचा प्राणायाम करायचा आहे। तर आजच्या आपल्या 16व्या दिवसा आपण इथे थांबूया। दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा, माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय। ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु, ओम सर्वेषां शांतिर्भवतु, ओम सर्वेषां पूर्णं भवतु, ओम सर्वेषां मंगलं भवतु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम। ओम शांती 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 ही। हरि ओम हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाट जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचायचा प्रयत्न करायचा आहे। श्वास सोडत कमरेतून आकत आपलं जे कपाळ आहे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा। योग मुद्रा, 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हाताचं दर्शन करायचंय। त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, कपाळ, मानेवरून हात फिरवायचे, खांद्यांवरून हात फिरवायचे, हात पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, विशेषतः पोटरीला न्यास द्या, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे। तर हस्त दर्शनाने आज आपल्या दिवसाची सुरुवात करूया। उद्या भेटूया 17व्या दिवशी। तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम।